पुण्यामध्ये आज भाजपचं महाअधिवेशन आहे। भाजप अधिवेशनामधून विधानसभेचं रणशिंग फुंकणार आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या अधिवेशनासाठी पुण्यामध्ये दाखल झालेत। गृहमंत्री अमित शाह पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन देखील करणार आहेत। तर देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे सगळे महत्त्वाचे नेते या अधिवेशनाला उपस्थित राहतील। 5000 पेक्षा जास्त प्रतिनिधी देखील उपस्थित राहणार आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, पुण्यामध्ये पोहोचतात अमित शहांची फडणवीसांसोबत एक महत्त्वाची बैठक देखील पार पडली। या बैठकीमध्ये विधानसभेच्या तयारी संदर्भात देखील आणि जागा वाटपाच्या संदर्भात देखील चर्चा झाल्याची शक्यता आहे। तर आताची ही सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, पुण्यामध्ये भाजपचं महाअधिवेशन सुरू होतंय। भाजपच्या या अधिवेशनातून विधानसभेचं रणशिंग फुंकलं जाण्याची शक्यता आहे। तर गृहमंत्री अमित शाह हे पदाधिकारी नेत्यांना मार्गदर्शन करणार आहे। तर देवेंद्र फडणवीस यांच्यासह सगळे प्रमुख नेते, पदाधिकारी आणि 5000 पेक्षा जास्त प्रतिनिधी देखील या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहे। तर पुण्यामध्ये भाजपचं महाअधिवेशन आता सुरू होतंय। भाजप अधिवेशनातून विधानसभेचं रणशिंग फुंकणार आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। आपण पाहूया। भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनाला काही वेळात सुरुवात होतीये। बालेवाडी इथल्या या संकुलामध्ये भव्य असं अधिवेशन आहे ते भाजपचं होतंय। राज्यभरातील जवळपास 5000हून अधिक पदाधिकारी आहेत ते आता या अधिवेशनासाठी येऊ लागलेले आहेत। त्याचबरोबर भाजपचे राज्यभरातील आमदार, खासदार हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत। प्रमुख वक्ते म्हणून अमित शाह सर्व भाजपच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। साधारण दुपारी 3 वाजता अमित शाह यांचं भाषण आहे ते सुरू होईल। मात्र त्याआधी अगदी काही वेळानंतर भाजपचे प्रदेश अध्यक्ष असलेले चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। आणि त्यानंतर आपण पाहिलं की नितीन गडकरी असतील, त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस असतील, असे राज्यभरातले दिग्गज नेते आहेत ते भाजपच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित करणार आहेत। आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं भाजप आता नारळ फोडण्याची शक्यता आहे आणि नेमकं भाजप राज्यामध्ये किती जागा लढवणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। त्या अनुषंगानं आज काही महत्त्वाची घोषणा अमित शाह करणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। तयारी आपण पाहतोय पूर्णपणे झालेली आहे। खुर्च्यांची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे। अमित शाह त्याचबरोबर राज्यातले भाजपचे जे दिग्गज नेते आहेत ते सुद्धा या अधिवेशनाला आता उपस्थित राहणार आहेत। हळूहळू सर्व नेते आणि पदाधिकारी येण्यास सुद्धा सुरुवात झालेली आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जवळपास 1000हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी तैनात असणार आहे आणि त्यामुळे सुरक्षा पास तपासूनच प्रत्येक पदाधिकाऱ्याला आता आतमध्ये सोडलं जाते आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून आता भाजपचे पदाधिकारी सुद्धा यायला सुरुवात झालेली आहे। आणि या संपूर्ण अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीस असतील, त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री असलेले अमित शाह हे नेमकं कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन करणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।